तू शिल्लक बोलूच नको गड्या. आता माझं माझी दिमाग भडकवला होता. मग आज किती राजा 7-8 ATM वर घुमून राहिला तुम्हाला. असं आहे तसं इथं पैसे नाही तिथं पैसे नाही. आता मी पाहिलं तर आता तो ते चुकीचा ते नंबर टाकला पिनकोड का माहित नाही का तुम्हाला डोकं खाताले का. दादा खेळता चुकीचा टाकल्यावर ते घेणार आहे का 2-3 घंटे झालं ते ब्लॉक. आता पैसे नाही ATM मध्ये पाहिलं जरा 10 ATM झुंड तू मी काय खोटा बोलू राहिलो का ते. आता गलत झाला ते माझ्याच्यान झाला का पोट्ट्यानं बदलला नंबर ते पिनकोड. मला वाटलं बा कसं पैसे लय म्हणून त्यानं बदलला असं. दादा खेळ लोक कसे पाहिजे ना म्हणून हे पा तू काही जास्त शिल्लक बोलू नका. जास्त म्हणजे कसं रागा नको बोल तू. काय रागा नाही का बोल म्हणलं. जेव्हाची तिकडे 2-2.5 हजार रुपये घातले का आणि हे 25,000 रुपये देऊन नाही राहिला. 27,500 रुपये तू कुठून दे मला सांगू नको तू आता. हो हे बा शांतराम म्हणलं काय राजा म्हणलं पावर कसं करू राहिले 25 आणि 30,000 रुपयासाठी. हे बा काळजी करू नका. आमच्या लय माणसा फेवरच्या इथं खातोडे साहेब आहेत आपले दोस्त तिथले व्यापारी आहे मोठे त्याला भेटू आपण. तुमचे पैसे तिथं देतो. 27,500 आहे ना 30 देऊन टाकतो. जाऊ दे तिकडे फिगरमध्ये. काय राजा माय फालतू राजा कलकला एवढे नोकरीवर असून राजा मला पैसे करता मरता का वरी नेता का ते एवढी आहे तर मग आणि द्यायचं ना रे सांगू राहिला. तिथं गोष्टी सांगे नगदी देतो आणि तिथून मग इथं ATM वर आणलं जेवण केलं आमच्याकडून फुकटेले का वानाच्या. मग आता हे 10 ATM हिंडवले. आता तिथं पैसे होते का नव्हते आता आम्ही काय आंध्रे पाहिलं नाही. आता मी आंध्रे पाहिलं म्हणून समजलं तू काय नाटक आहे कोणते पिन नंबर चुकवतो नसन तसं. बरं ठीक आहे ना बोलू नको शिल्लक बोलू नको तू जास्त शानपणा करू नको. मला काय पाहुणा आहे म्हणून काय झालं आतापर्यंत मान राखला तू हे शिल्लक बोलूच नको. चल म्हणलं मुकडे त्या खाजोडीच्या घरी पैसे घेतो या ठसं नको इथे शिल्लक या नाही तर लाताडी मी सांगू राहिलो तुला लाताडी तुला सांगणार आम्ही ऐक नको तू पुराला लाताडी तिकडे हे म्हणलं लंबा तोडे 2 हानी जमाला तुया मला का उशीर झाला का तिकडे वरात गेली गावात तरी इथं पैसे काढायला पता नाही का हराम करायला तोट्या वानाचे फुकटेले का भिकार तोटा चाल लवकर. चुबस हे पा जांभळ फोन काय हे पा म्हणलं हे हात पुढे घेतला मी एका भोकीतल्या म्हणलं 32 खाली पाळणार आम्ही सांगू राहिलो तू बोलू शिल्लक बोलू का भांडण करू ना. सोळा उद्या अशी काय जाऊ दे. बरं अरे मी काय म्हणतो थांबा गडबड नका करून तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं काय देतो म्हणते ते खाजोडे इथून देतो म्हणते द्या हो भाऊ त्याईले देऊन द्या काय बसले आपली 25ची गोष्ट आहे. याला तेव्हा घेतलंच असतं मी आपण जाऊ द्या आता तुम्ही म्हणून कशी समजदार लोक आहेत याच्या नादी लागत नाही म्हणून आपण अशा गोष्टी करत नाही. चला मग तिथं आता चला. आम्ही शिवलाल कसं काय येऊन टपकला रे बाबा. आम्ही तिकडे घनश्यामले आता एवढा मोठा टिपारी दिली इकडे कसं काय आलाय सांगा का घनश्यामले नाही आपण काय सांगा नाही का हो जाऊ दे त्याच्या ते पाच बस. अरे काय शिवलालजी काय कुकडे चक्कर अचानक का बाबा मी आता म्हणलं 2-4 दिवस झाले दिसले नाही कुकडे बरं झालं टपकली येऊन कसं काय होतं बा विशेष येण्याचं औचित्य काय तसं आहे मोठे चिडे आहे ना बा कोणाला सांगता येत नाही पैसे म्हणून आपल्या पैसे मग काय तर मी सांगितलं आणि ते पोरीचा मामा नाही का ते माझ्या संघ हे पाय म्हणलं डोकंच खाऊन राहिला माय 25,000 पाहिजेच म्हणते मला कर्ज आहे म्हणते माझ्या इकडे होम लोन भरावं लागते हप्ते भरायला पैसे नाही. मी म्हटलं बा पाय तुम्ही दे तुम्ही साहेबाला मागून तर तुम्ही काही देऊ नका त्याला माझं काही नाही म्हणा पैसे बस असं सांगून द्या. मग या ना साहेब या अरे या ना मी हो ना या तुम्ही काय सरम करायचे या पाहू ना आपण साहेब काय म्हणते पाहू ना नवळे माणसं नाही ते आपल्या जवळचे आहेत नेहमीच असते आमचं बसा या बसा. अरे कायचं शिवलाल भाऊ मोठं परेशान राजा काय करावं पैसे बँकेतून पैसे नाही निघून राहिले. आता तुम्हाला ते मी चेक दिला होता घनश्याम ते आपला कास्तकाराला द्यासाठी तर ते केला का विड्रॉल मग तुमचा भेटले पैसे तुम्हाला ते कास्तकाराचा पैशाचा ना तुमचा ना बाबा मिळाला तो मी आता माझ्या खात्यावर ट्रान्सफर केला. ते कसं म्हणे नगदी पैसे देते म्हणजे एवढे मोठी आणि आता निवडणुकीच्या 50,000च्या वर हिंटाही नाहीत घेऊन म्हणून कसं आहे बँकेतून तेवढे पैसे माझ्या खात्यावर ट्रान्सफर केले. उद्या आता कास्तकार लोक आले की त्याच्या खात्यावर मला ट्रान्सफर करायला लागणार आहे. घनश्याम भाऊला आता मी फोन करून सांगून देतो माझा फोन बंद होता आता लोक बिघडला होता. अच्छा हो का असं मला काही माहित नाही ना ते कसं मी सहज विचारलं तुम्हाला. बरं हे काय पाहुणे कोण आहेत म्हणलं कसं काय सहज झाले का ते यायला मी आणलं ते कसं झालं विषय झाला यायचा हप्ता यायचा 15 तारखेचा किस्त जर कटली नाही तर मग काय होते बाउन्स होते आणि माणसाचा सिव्हिल स्कोर खराब होते. म्हणून हे म्हणे की बा मला इतके पैसे पाहिजे लग्नात भेटले मुलीची मामा आहेत ते आमचे कसे भाऊच म्हणा ना मी मामाचा समजा मानलेला तर असा विषय आहे की बा 25,000चं काम होतं समजा 30,000पर्यंत तर होईल का म्हणलं ॲडजस्ट समजा आज राजा तुम्ही काही मोठा पेचच करून टाकला बा. आता ऐन वक्तात आता आले तुम्ही एक तर सुट्टीच्या दिवशी माणूस एखादा चेक देऊन दिला असता उद्या नाही जमणार का उद्या दिला तर चेक देऊन दे तुम्ही भला उद्याच्या तारखेला आज तर सुट्टी आहे ना चेकनं नाही ना कॅश पाहिजे ना आम्हाला ATM आता किती ATM मध्ये हिंडलो आम्ही पण कसं झालं पिनकोड चुकला पोट्ट्याने गाणं बदलला म्हणून वांदा आला. आता यायला देणं आहे आम्हाला 25 नगदीमध्ये एक तर आजच पाहिजे. पण आता मुश्किल झालं मी जास्त ATM कार्ड फोनपे हे यूज नाही करत कसं ते माया कसं लय पैसा असते याची म्हणून मी चेकनं विड्रॉल करतो. तर तुम्ही उद्या नाही म्हणता मग आता काय कसं करावं आता सांगा आता पर्यायच नाही मापाशी. अरे जो काम होतं हो रे अर्जंट होतं यायला हो याची किस्त जर थकली तर पावर आता काय करावं. एक तर नोकरीवाला माणूस काही एका घराच्या पळायला काही घेऊ शकत नाही. एक तर किस्ता भरता आयुष्य जाते तुम्ही त्यातनी आता बाउन्स करता ते पाहणं होतं संत नाशिवला घे पा उद्या म्हणजे 50चा घे पण आज काहीच मागू नको कसं आपण चेकशिवाय व्यवहारच नाही करत ना. आता सुट्टी असल्यावर काय करू बँक बंद आहे ना. बरं जाऊ दे मग आता काय इलाज नाही मग नाही का बरं ठीक आहे पाहतो मग दुसरीकडे नाही काही ना काही पाहा लागेल. तेच म्हणलं का सॉरी बा कसं माझ्या आता आज शक्यच नाही माझ्यानं द्यायलाच होते असं ना काही बाई जोड असतील तर समजा मॅडम तुमच्या जोड असेल तुम्ही द्या. ते बोलता तुम्ही मला कशाला म्हणता माझ्या घरच्यांकडे सगळा व्यवहार असते आमच्या इथे बायांच्या हातात व्यवहार नाही काही बोलता आपले असं का तेच म्हणलं आमच्या घरी बाईच्या हाती आहे म्हणून म्हणलं बरं ठीक आहे बरं येतो मग आता काय काम नाही झालं का नाही का बरं येतो पाहतो मग काहीतरी बजेट आता ठीक आहे मग मोठी काळजी लागली बताव भाजन मग आता इतका उशीर नाही व्हायला पाहिजे आले 2 वाजतापासून गेल्यावर आता काय करावं बहुतेक आता रामपूरला जर गेले असेल तर काही सांगता येत नाही. आता पाहू आता काय म्हणते जवळ बा आता फोन तर लागला. राम बोला जवळ बा बोला काय म्हणते व्यवस्थित पोहोचले सगळं पद्धतशीर हो ना. आता कसं आहे आता आम्ही दोघे जण कसं शांताराम भाऊजी आलेलो कुठं याच्या घरी बोला त्याच्या घरी बोला शेवड्या चहा पाणी ते चालूच आहे आता. बरं मग उद्या येऊ राहिले कसं परवा येतं मग काय करता म्हणलं मग
हो ना पण ते कसं आहे संतोषचे मामा आले नाही अजून. हो आता मामी आता तिकडे आहे संतोषची तुमच्या तिथं, तर इकडे यायला पाहिजे ते, पण अजून काही आले नाही. आता 9-9:30 होऊन राहिले रात्रीचे. हो आता 2 वाजता 3 वाजता गेले होते ते निंबू आणायच्या मिसानं, पण अजून काही आले नाही म्हटलं घरी. तिकडे आलेत का ते? हो म्हणून काळजी वाटू राहील जराशी, म्हणजे काय आहे काय नाही त्याला विचारत होतो मग. बोलता तिकडे आले नाही म्हणता का? बाबा इकडे तर नाही आले बघा, आमच्या इकडे तर काही आले नाही. पण एवढा उशीर नाही व्हायला पाहिजे काऊन की आता 2 वाजता 3 वाजता गेले ते, तर अजून नाही आले म्हणजे फोन लावून पाहत असता. पुन्हा लावून पाहिले, फोनही लावले, पण ते कसं त्याने स्विच ऑफ केलेला आहे, बंद आहे, लागतच नाही फोन. बरं हे बा मी काय करतो, शिवलाल भाऊच्या घरी जाऊन पाहतो. हो ते त्याच्या संगच गेलते ना ते. बहुतेक इथं आले का बा त्याच्या घरी कदाचित, तर काही सांगता येत नाही. आता मामी इथं म्हटलं सांगता येत नाही. काय पाहतो मी जाऊन जरासं पोट्टेल पाठवतो. म्हटलं कसं माणूस कुठंच नाही जात ना, काऊन की आले इथं की बा घराच्या बाहेर निघत नाही. आणि आता इतका वेळ म्हटलं गेलं झाला नाही आता. मा पुढे काय माहित आहे, बसले असेल तिकडे धाब्यावर, मग काय 100% ढोसली जाईन. बहुतेक तिकडेच पडले वाटते बाबा. बस झालं आता सकाळीच येते वाटते. बरं काळजी करू नका, मी पाहतो काय मी करतो, पुन्हा फोन करतो. काय म्हणते तिकडे नाही म्हणते नाही, अजून आलेच नाही. मग आता काय कुठं गेले असते मध्ये? हो बाबा आई हे बा मी सांगतो ना, काहीच काळजी करू नका. मला माहिती आहे ना मामा कोणत्या रंगाच्या आहेत. त्याने ढोसली 100% सांगतो मी. जास्त झाली चढली द्यायला तिथंच पडले असेल ते. त्याच्या संग एक तर ते बहादर आहे, म्हणजे रामपूरचा कोण होते शिवलाल डोयगोटे. पुन्हा म्हणूनच काळजी वाटून राहिली. ते माणूस जरासा अवकाळीच आहे ना. आता माहित नाही का आपल्याला किती आता झोडपे बसले त्याच्यानं आपल्याला 4-5 लाख रुपये सोनं करून द्यायची पायी बोलली. बीच्या मिट्टूसारखा गोड बोलते का जा, आणि माणसाला काही गोत्या जाणं समजतही नाही. उभ्या माणसाला म्हणजे काय करण काहीच सांगता येत नाही. त्याचं जादूटोना असल्यासारखं आहे, मोहिनी मंत्र आहे का जो. तेच म्हणलं मग काय आपले मामा का कमी आहे का? मग काय जाऊ दे, हे बा काळजी करू नका. येते सकाळ पाहतात ते. अरे बाबा तुला काय हारायच्या, मग काय तर आम्हाला काळजी नाही का? पाहू आता काय होते काय नाही. तर ते शिवलालच्या घरी जर गेला असेल कदाचित तर समजतेच मग. बोल शिवलाल बोल ना, बोल कोण नाही इथं, बोल. तेच म्हणलं ना मी, एवढा राजा शनीसारखा लोकायला लागतो, पण मागं लागलं ना आता हे. म्हणजे हे बा जिकून तिकून पुरं घेरले गेलो मी, काय करा मला सुचून नाही राहिला आता. हो आता लोक गेले ATM वर घुमवलं, तिथून खादोडीच्या इथं नेलं. पण असं लेखाचा तमशेड आहे हे. हो हे मामा पोरीचा. हो पैसे सोडूनच नाही राहिला, बीजा चिकटवानाचा. हो पैसे पाहिजेच म्हणे मला. हो असा हुमरी तुमरी उडू राहिला ते आता. हो कायच करा समजून नाही राहिलं. मग तू काय हगी करतो, देन 2 जांभळा त्याच्या हगी काय करू राहिला तू? हरामाचे पैसे आहे का? हे बा तू काही काळजी करू नको, भिऊ नको त्याला. 2 अशा बिलकुल अशा सन्नावून दे ना तू, काळजीच करू नको. मग काही नाही ना, पुढचा धबकते ना, काहीच नाही दे, भिऊ नको तू. इकडे म्हणलं का कमी आहे का लोचे? मी किती समोरून राहिलो. लोक म्हणून राहिले की बस 1.25 लाखात गेम केला म्हणते. त्या पुरीच्या मामाले काहीतरी याने दिलं म्हणते शिवलालनं, म्हणून म्हणे काहीतरी गेम झाला आहे. तू कुठं आहे बा? तू त्याच्या संग अशी इकडे अफवा आहे. तुम्ही बा धाब्यावर बसलेले आहे, असं तसं सगळं इकडे माहिती झाली. कोण सांगितलं काय सांगितलं काय सांगा बा. सांगतोच त्याला मी, हगीच नाही करत ना. म्हणजे अंगावर यायला करू राहिला ते, कॉलर पकड करू राहिला ते माई. हगीच करत नाही मी त्याला. आता तू फक्त बा जरा थांब आता. धीराने घेतलं मी, आपण आता मग अंगावर घालना ते. घेतोच त्याला मी लातीनं काय होती इकडे. तू मागं पुढे काहीच पाहू नको त्याला, बिलकुल दबा चालते. तू हगी करू नको, लाता घे त्याच्या. मग हरा जागा का चाललं का तुम्हाला? बा दुसरी गोष्ट अजून इकडची तुला सांगायची राहिली. ते घनश्याम्या दादा फोन करू राहिला ना, आला का काय सांगून दिले. मला सकाळची तिथे 100% मी रिपोर्ट देऊ का म्हणे बा. गायब झाला का म्हणे, असं तसं त्याला डाऊट राहिले. रातभर झोपत नाही त्याला. ते तर मोठी चापत धरायच्या. 15 लाख रुपये बा बघून काय सांगा तुला. आता 5 लाख रुपये सोनं घेतलं मी, आता 10 लाख रुपये मापाशी आहे. 15 लाख जर नाही दिली ना, उद्या ते बा गचडच पकडते मा 100% बा FIR आहे मावर. 100% ना रे बाबा, बिलकुल तपेल होता ते. मग काय फोन किती राहिले कळत त्याचे, देऊ का रिपोर्ट. मग ते ST वाल्याचे म्हटलं पाच ते कसं ते ड्रायव्हर बोलला म्हणते कंप्लेंट देणार आहे म्हणजे तू पोलीस स्टेशनले. ते काय बा आतापर्यंत ते तिथपर्यंत आलेलं डिझेल झालेलं नुकसान हे ते सगळं वसूल करणार आहे म्हणजे ST डिपार्टमेंट. ते बी तक्रार देणार आहे म्हणजे असं सरपंच सांगे बा. हे ड्रायव्हर काय म्हणत नाही आला आता. हे काय याचं काय होतं का 2 लिटर डिझेल नसेल जरी त्याच्या घरचं जाईल का? आम्ही तर फालतू डोकं खाऊन राहिला. हे पहा मी कसं आता माझ्या काही डोकं काम करून नाही राहिला आता. मी बसतो जरासं, पाहतो काय आहे तर थंड मारतो जरासं, पाहतो काय करायचं आता. काही काळजी करू नको, शांततेने धीराने घेतो बरोबर. याच्यातून काहीतरी मार्ग काढतो. नाही तर हे पहा तुला सांगतो ना, त्यावर यावा 100% 2-4 तारखा लागते तुला. बिलकुल अंदाज आहे तू. कमीत कमी 3-4-5-6 वर्षासाठी तुला लंबच काम आहे. एक तर 12-15 लाख रुपये व्यापाराची फसवणूक, ST डिपार्टमेंट, आणि इकडे हे 1.25 लाखाचं प्रकरण, ते 25चं प्रकरण. जागजागी हे म्हणून पाहिजे तू मार्ग कसा तरी काढतो काहीतरी त्याच्यातून. तेच आता चक्रच फिरू राहिले माझ्या डोक्यात, काय होते काय नाही. आता पाहतो काय करायचं ते. हो आलं म्हटलं ते आलेत ते आता. हो ठीक आहे, ठेवतो फोन ठेवतो. कुठं असाल तिथून या तुम्ही एक त्या पोरीच्या मामाला काही सांग घ्यायचं गरज होती का? ते 5 सुटले ना, इकडे तिकडे फोन लावणं सुरू आहे त्याचे. कुठं आहे आता तुम्ही कुठं आहे नेमके? लवकर घरी येऊन जा म्हटलं तुम्ही. फालतू डोक्याला ताप नको देऊ. लवकर घरी या. पण ते घनश्याम जर आला उद्या तर कसं काय करू? 15 लाख कुठची देऊ? तुला म्हणलं घेऊ नको सोनं, तरी तो 5 लाख सोनं घेतलं. 10 लाख रुपये तुलाच माहिती आहे कुठं आहे तर. म्हणून म्हणलं आता 15 लाख मागणार नाही, ते कुठची देऊ त्याला मी. हो पण मग आता काही असो तिकडे काही सांगता त्याला देतो मला मागे पुढे, पण आता घरी या ना. करतो मी विचार चालू आहे माझ्या याचा का नाही. येईन मी उशिरा सकाळी निघून जाईन, काही नाही ते पर्याय काढणार असं. पण विषय असा आहे, जर काही समजा आपल्या गयाशी आलं म्हणजे कसं आजूबाजून सगळी शक्ती एकत्र आलेल्या आहेत आणि माझ्या शक्ती कापूरची शक्ती होऊन राहिली कमी. म्हणून कसं आहे तू हे पैसे जे आहे ना 10 लाख रुपये तुलाच माहीत आहे, तुला मलाच माहीत आहे. अजिबात हे EDO का कोणती काही येऊ गयाला फाशी जरी आली, कोणा चाकू लावला सुरी लावला तर अजिबात सांगायचं नाही. म्हणजे वातावरण जरा बिघडलेलं दिसू राहिलं मला. तर जरासं लक्ष ठेव बरोबर, सावध राह. याची नको काळजी करू, जीव गेला तर नाही सांगत मी, त्याची नको काळजी करू. पाहता लवकर निपटा म्हणलं प्रकरण काय नाही तर या लवकर घरी. हो येऊनच राहिलो होतो ना. हे 25,000 मागते ना, असं नाही ते 1.25 लाख रुपये द्यायला लागले असते ना आपल्याला ते शर्यतचे त्या देवीदासले. म्हणून म्हणलं कसं आहे याला 25,000 रुपये तोडून राहिलं हे. हो याला आता एकदम आता काहीतरी हिसका दाखवतो मी आणि चालला येतो. हो काही काळजी करू नको, निपटते सगळे प्रकरण बरोबर करतो मी. बरं ठीक आहे मग. भूषण काही सांगत नाही म्हणला. ते कसं पोरगा आलबट आहे, द्यायचं सांगून पैशाचं असं तसं. ठीक आहे मग या मग तुम्ही.
बस आता काही डबल फोन लावू नको का, म्हणजे कसं ते रिकव्हरी होत असते त्याची. ठीक आहे, मग ठेवतो मग. काही सांगू नका काशीनाथ भाऊ, तुम्ही चोपडे धंदे करू नका. तुम्ही सगळं माहीत झालं आम्हाला काय काय नाही. तर मग सगळी चर्चा आहे गावातनी, कुठं गेला काय गेला शिवलाल, तर सगळी खबर आहे. त्याला माहित मारत्या तू नको लावतो. तुला माहित आहे का कुठे गेला काय गेला तर ती पोरीचा मामाला काय ते संघ आहे. म्हणून लक्ष्मणरावनं फोन केला होता. मग ते त्याच्याच संघ आहे म्हणजे ते आला नाही ना घरी अजून. मग तिकडे फोन केला इकडे फोन केला, आले नाहीत ना ते दोघं संघ मग आहेत ना ते. बहुतेक पिऊन पडले ते असं बोलले वाटून राहिलं. काय दुसरं काय झालं तू सांग बरं मग. काय तुला बा काशीला तुला काहीच माहिती आहे ना बाबा. ते बाबा कुठे गेला त्याचं त्याला माहित, पण हे शिवल्याचे आहे की नाही याचं काय प्रकार आहे, लय मोठं प्रकार आहे. मग गावाची चर्चा काय आहे की बा ते फरार झालेला आहे. म्हणून त्याला स्विच ऑफ केलेला आहे फोन. और बहुतेक महाराष्ट्र बॉर्डरच्या बाहेर पोहोचलाय म्हणते ते, असंही अंदाज आहे म्हणते. नका जो ना काही फेकताय का तुम्ही. मग काय महाराष्ट्र बॉर्डर गेला नसेल कुठे गेला, काही नाही गेला ते. तुम्ही काय शिल काशीनाथ भाऊ तुम्हाला काहीच माहित नाही ना. मा बुडेल फोन आलता ना घनश्याम भाऊचा. 15 लाख रुपये टिपारी दिली म्हणजे द्यायले. मग ते बाबा 15 लाख रुपयासाठी येऊन गेले म्हणजे आपल्याला काहीच पता नाही. आता त्याचा दादा की मा बुडेल फोन येऊन आला, आले की सांगा आले की सांगा. म्हणून म्हणलं कसं त्याच्या ज्यांना शिवलाल भाऊ फरार आहे 100%. पूर्ण प्लॅनिंग आहे त्याचं. दुसरी गोष्ट कसं आहे एसटी वाल्याचं प्रकरण ती रिपोर्ट देणार आहे म्हणजे त्याचं. मग तिथे बी काळी केली त्याला लक्ष्मीच्या लग्नात. मग सगळं मा बुड्याला अंदाज झाला की म्हणे 100% म्हणे फरार झाला म्हणे. 2-3 वर्ष दिसतच नाही म्हणे. असं आहे ती अशी बोंब आहे ना गावातली पुरी. मग काय तुम्हाला काही माहित नाही काहीच. मग असं आहे निरा बोंब आहे. काही आपल्याला काय कुठच्या कुठं लावता तुम्ही हितभर हातभर करून सांगू राहिले तुम्ही. काही माहित नाही माहित नाही मला माहित आहे ना जे काय ते. मग त्याचे ते 15 लाख रुपये आहे का नाही त्याच्याजवळ असं नाही. ते बँकेत असं ते आता मजुरायला समजते काय कास्त करायला दिलं नाही अजून. देणार आहे का काय त्यांना डुबवले का काही का काही आपलं लावायचं कुकडल्या कुकडे बसून द्यायचे अफवाले का. म्हणजे राहिलं काही त्याचं काही झालं बिचाराचं ऍक्सिडेंट झाला काय झालं याचा नाही विचार. ते पळून गेला फरार झाला काही लगा म्हणजे तुमच्या काही म्हणजे समजतच नाही बा गावाला आपल्या. सगळ्या गावात निरा बोंबा बोंब करून टाकली. पाय होणार आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. येतच नाही ते दिसतच नाही. आता तुम्हाला सांगतो ना कुठं तरी गेलेला आहे ते. 100% पूर्ण प्लॅनिंग आहे त्याचं. लग्नात आपण गुंतून होतो आणि ते बरोबर पाहून गेला. मग पूर्ण फिल्डिंग आहे त्याची, काहीच विषय नाही त्याच्यातनी. मग बिलकुल 100% मी जे म्हणतो ते सत्य आहे. हो ना. मग काय होते उद्या समजतेच ना काय आहे तर. मग आता अजून त्याचा पताही लागला नाही ना. दोन्ही मामा गायब आहेत पोरीच्या समजा असली बी नकली बी समजतेच आता काय होते उद्या तर. काहीच नाही असली मामा नक्की येते. 100% ते पोहोचलाय असेल घरी. फक्त हेच नाही येत पाहिजे तुम्ही. लागणच ना पता लागणारच आहे त्याचा. काय म्हणजे कसं लपत नसते कोणती गोष्ट. मग आज नाही उद्या समजणारच आहे कुठं आहे काय तर. मग एवढं सोपं असते का नाही. मग आलं बघा कसं काय झालं म्हणतं. मग ते तुमचा मांबो आहे म्हणते ते काय त्याला कुळपणार होते म्हणते त्याला. चांगलं शिनार तो म्हणजे तुम्ही त्याला आपलं शिवलाल टोयगोटे रे. बरं त्याचा विचार चालू होता बाय की बा काय झालं सर काय सांगा. आता हातपाय तर मोडेल होते त्याच्यात काय मोडलं काय असं काय सांगायला. मला वाटतं बहुतेक त्याला मार पिचकायली असं त्याची असं वाटतं बा मला. हो पाय तो फोनवर काय पोझिशन नाही का. हो कसं त्याला कुळपा लागतेच म्हणा कोण केलं हरा फोर आहे ते. तर आता फोन लावून पाय तुम्ही विचारू ना. त्याला धर्मान शिनारायला पाहिजे. लोकांची लई इच्छा आहे त्याला म्हणे बा म्हणजे उठला नाही पाहिजे 6 महिने. काही काही लोकांची इच्छा आहे की बिलकुल रामनाम सत्य व्हावं त्याचा. असं म्हणजे लोकांची लई इच्छा आहे त्याच्यावर किंवा त्याला काही ना काही म्हणजे एकदम फिटूनच टाका कायमचा. इच्छा सगळ्याची साहेब पण कसं असते हो करणारा कोण बाजरीच्या घड्यातली घट्टा बांधून कोण असं आहे ना आता. कोणाला वाटतं तू कर असं आहे ना. आता आपण त्याला बाबाला लोटून आता बाबा काय करते काय माहिती त्याला माहित आता. नाही बाबा सोडत नाही म्हणा त्याला काही ना काही काम काढतेच त्याचं. 100% तुमचा मांबो आहे का नाही घंटा बांधल्याशिवाय राहत नाही. पाहिजे तुम्ही लावावर फोन काय पैसे नाही पावर मामा काही काढता म्हणलं काम याचं. हे काय हिंडून राहिला इकडे तिकडे 10 ATM हिंडवले. आता इथं आणलं खादोळीच्या घरी. कसं काय म्हणलं याचा कार्यक्रम करा ना तुम्ही काय करा. ते लोक काय म्हणून राहिले याचं काळा म्हणते काम एक ठेपचं. मग घे ना एखादी फाळी घे. हो फाळी घे एखादी आल्या दे त्या डोक्यात टाकून बस मग 10 वर्ष भोग. काही जरासं काही समजते का अकल आहे का तुम्हाला. कोण म्हणलं आपलं तोडा पाय तोडा हात म्हणजे का झालं का. द्या बत्ती म्हणजे काय बत्ती. आम्ही इकडे 10 वर्ष भोगू का तिकडे. तेच कामं केलं ना आतापर्यंत. अंधरे बाहेर जायचे कसं बाहेर आहे तर सुकान राहा मुकाड्यानं. बाकीचे धंदे पाण्याचे कोण करणार एपिसोड सांगून राहायला मोठा. येऊ दे जरासं मला काय करायचं ते बरोबर करतो मी दिमागानं. आता हे काय म्हणते आलो पोंगे. हॅलो बोल काय चालू आहे. झाला का रे कार्यक्रम झाला त्याचा. मानगीन मोडली का नाही म्हणलं त्याची. शिनारला चांगला. याची घुटण्यातच आहे बालबुद्धीच राहिलंय. मग काय भोपय सुद्यावानं असं हो झाला ना कार्यक्रम झाला त्याचा. आत्ता हे हाफ झाला त्याचा. आता पोलीस स्टेशनमध्ये आता आम्ही जमा व्हायसाठी चाललो की आम्ही केलं बा याचं जे काय केलं ते. 10-15 वर्ष आता जिकडे तिकडे आहे आमचं आयुष्य बरबाद. हो ठीक आहे बाकी चांगलं वाटलं आता बरं आहे. हाफ ठेवलंच तुम्ही रे. अरे मग पुरस्कारात असताना कार्यक्रम जिकडे तिकडे बघ काय वाले आपल्या अंगात होतले मग तुम्ही अजून ठेवलंच नाही बाकी वाटते. मग थांब ना बाजारा हे गडबड नको ना. सगळं पद्धतशीर करतो मी. काट्यानं काटा कसा काढा ते सगळं माहीत आहे मले.
बरोबर करतो मी. कसं आम्हाला बी काही धक्का नाही लागला पाहिजे ना, आस नाही आली पाहिजे ना. मग आता लोक तेच कामं केले ना, आम्ही का मराव का जैल आहे ना ते बिलाला जे बसले आपले ते गोचिडन काय त्याचे चिलटन फिल्टर आहे मरतं बावा. हे बा तुम्ही का नाही मुकाडन बसा, मी मा पद्धतीने बरोबर करून राहिलो. हो, हातपाय तोडा नाही ते मला काय करास ती बरोबर तोडतो, काय तोडस ते. ठीक आहे, फोन करा, फोन खाली करा, आता ठेवा ठेवा. एखादं मला जायला पूर्ण असतं काय आलं का, मी आलो असतो पूर्ण असतं बे. हो ना बाबा, उद्या बरोबर समजते काय होते ते. ठीक आहे, ठेव तू ठेव. मामाच्या मनात काय समजणार म्हणजे मामा मग करता काय म्हणलं आता काय आहे का प्लॅन काहीच करायचं काम नाही आपल्याला. सगळी आग पेटेल आहे. फक्त कसं आहे, झिलपी जराशी सरकासारक केली की बस झाला कार्यक्रम संपन्न. या दोघांची एवढी झमकणार आहे आता, काहून की पैसे काही देत नाही ती. आणि त्याच्यातल्या ज्याला इथं त्याची झमकली की तुम्ही हात मारून घेता बरोबर. मला जे पाहिजे ते व्हिडिओ शूटिंग करून घेतो मी, जिकडल्या तिकड्या. हो बिलकुल त्या दोघावरच आणायचं आणि दोघांचीच मारामारी होऊ द्यायची. एकमेकाची डोकशे फोडल्याशिवाय राहत नाही ते आता थोड्या वेळात. हो बिलकुल, फक्त जरासं तेल ओतच जा तुम्ही. हो, कानं भरा त्याचे दुसऱ्याचे टकल्याचे द्या. बस झालं, कामच झालं. मी शिवल्या समायतो, तुम्ही ते समाया. बिलकुल भिडून द्या दोघांचीच. बरोबर काट्यानं काटा काढायचा, जिकडे तिकडे गो. ओके. सोड तुला मला का सोड सोड माझी कॉलर कर तू हे हाणणार आम्ही सोड तू सोड ये दलगे बरोबर करायला चालला ते दादागिरी कॉलर पकडते दलगे ना आता माहिती ना दलगे काऊन बसले का ठेपणी ए बी तू काट्या दलगे दलगे उठून आपण थांब तुले आपण मार तुले थांब दलगे दलगे बाबा रे मेलो रे हे पैसे आता हाय कसे करतोय थांब तुले आपण बाबा रे गेलं रे गेलं कमाल गेला अरे वा वा मजा आली हा चल दे अरे पाहुणे बा उठा ना तुम्ही काय पाहून राहिले तुम्ही आणा त्याला हाय गिरो गेला मध्ये तू काढा टाकुडी रे बाय बोला रे तू मोरतोस कमाल गेले आता तर तुला उचलतोस मी आता थांब तू थांब ना आपल्याला खंबा लागणार ना डोक्याला अबे सोड अबे मजा केली ना सोड पाहुणे बा सोडा ना देतो पैसे बापरे फुटलं रे डोक्यात फुटलं रे कोण आहे मी कुठं रे फोन करा तिकडे, फोन करा ॲम्ब्युलन्सला, फोन करा रे. पोया फोन लावून द्या. पोया नाही, ते गोष्ट बरोबर आहे तुमची, परंतु एक वेळ त्याला भेटायचं असतं की बा खरं काय खोटं काय तेवढं माहिती काढून घ्यायची असते. बा त्याची इच्छा आहे का नाही द्यायची. एक वेळ प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय म्हणजे त्याचं म्हणणं काय हे तुम्हाला समजलं कसं की डायरेक्टच बा देतच नाही पैसे असं थोडी आहे काही. त्यानं काढलं असन किंवा त्याची द्यायची बाकी असन, सुट्ट्या आहे म्हणताना मार्केटला. हे बस सगळं करून बसलो मी, सगळी लिमिट संपली ना माझी आता. मग कालपासून गणगण येऊन राहिलो मी त्याच्या घरी. फोन याला येऊनच नाही राहिला ते घरी. मग रातोरात फरार झाला ते. 100% 15 लाख रुपयांनी मल्टीपायर दिलीच त्यांना. आता ते परत भेटणेच नाही आहे. त्याच्यानं तुम्ही माय रिपोर्ट घ्या आणि त्याच्यावर ॲक्शन करा. असं म्हणजे त्याच्या घरी जाऊन आले तुम्ही, फक्त घरी येऊन नाही राहिला ते नाही का, ढाकान तुमच्या. बरोबर ठीक आहे ना, मग त्याचा सोय लावाच लागेल आपल्याला. काय हरकत नाही, चला रिपोर्ट देऊन द्या तुमचा. बरं तुमचं काय भाऊ, तुम्ही साहेब म्हणलं तुमचं काय. आमची तक्रार हे आहे की बा जे शिवलालजी टोयगोटे आहे यांनी जे नाव सांगितलं त्याच व्यक्तीबद्दल आहे. कारण की त्यांनी काय केलं, एस टी महामंडळवाल्यांची मजा केली. एस टी जे आमच्या गावात खेडोपाडी आज पोहोचून राहिली, सर्वसामान्य लोकांना कितीतरी त्याचा उपयोग आहे. आणि अशा गोष्टीची मजा करणे म्हणजे किती. आता समजा हे झालं की बा एस टी गावात खेड्यात जात असताना मनातच सांगते की बा गावात जात नाही, तिथं ते खंबा पडलेला आहे, लोक तिकडे वाट पाहून राहिले, मानसिक त्रास होऊन राहिला लोकांना, आमचा डिझेलचा खर्च होऊन राहिला. त्यामुळे त्यांच्यावर भरपाईचं आमची मागणी आहे आणि त्यांच्यावर ॲक्शन घ्या. वाटलं ना राजा इचोगाडा संघटनेचे अध्यक्ष ते सोनते. हो बरोबर आहे, लक्षात आहे माहिती. असं म्हणजे त्याने एस टी प्रशासनाची समजा दिशाभूल केली नाही का. बरं ठीक आहे ना. चला तुमचे रिपोर्ट देऊन द्या मला, मी करून घेतो ते काय आहे आणि लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन इथं हजर करतो. ठीक आहे, काही वाढणार नाही, पाहतो मी काय आहे. लवकर ॲक्शन घ्या साहेब. कसं आहे, कारण की कसं तू आता झालेला फरार आणि जास्त काही वेळ झाला नाही, 8-10 घंटे झाले आहे. तो काही जास्त अजून महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचला नाही. म्हणून लवकरात लवकर नाकेबंदी करून द्यायला काही करून कव्हर करा आता. ते काही सांगायचं काम नाही. बस एका मिनिटात बिलकुल आमचे सगळे पोलीस स्टेशन सतर्क करतो मी. त्याचा वाढणार नाही, जागजागी नाके आहेत आता. त्यामुळे काहीच विषय नाही निवडणुकीच्यानं. 50,000 रुपयाच्या वर माणूस घेऊन फिरू नाही शकत. मग तुम्ही काही काळजी करू नका. बिलकुल त्याचा आजच्या आजच निवाडा लावतो मी. कुठं आहे काय त्याचा शोध घेतोच मी. काही वाढणार नाही.
कालची घटना आहे नाही, हे जी घटना आहे का नाही, काल पोहायला लग्न होतं आणि दुपारच्या वेळेस कसं निंबू आणायच्या मिसानं यायचे मेवणे आणि समजा शिवला टोयगोटे हे दोघं जण गेले एका गाडीने काय गेले ते माहित नाही. तिथे गेल्यानंतर मग ते परत आलेच नाही ना, कारण तेव्हापासून आम्हाला वाटलं पाहिजे येतील. मग आम्ही घरी आलो, सगळं झालं, पण तरी त्याचा याचा पता नाही. शेवटी रात्रभर काळजीत होतो आम्ही, काय करा काय नाही, सगळे सोयऱ्या धरायला फोन लावले, हे केलं ते केलं, पण काहीच पता लागून नाही राहिला त्याचा. तर एक वेळ फोन आला होता त्याचा 8-9 वाजता तेवढ्यात मला, पण ते अटकत आला आणि कटला त्याचा फोन, बोलणं काही झालं नाही बरोबर. बहुतेक कोणत्या तरी मुश्किलीत होती असं आम्हाला वाटते ते. तर आता त्याचं काय आहे काय नाही पाहा तुम्ही आता, म्हणून रिपोर्ट द्यासाठी आलो आम्ही आता. झाला फरार झाला 100%. ते दलाल म्हणे ते काही खोटी गोष्ट नाही, नाही का? 100%. असं म्हणजे कालपासून ते समजा त्याचा फोन नाही, पटा नाही, काहीच नाही. बरोबर. काही कर्ज पण त्याच्या अंगावर काही मंगली रमी असं तसं काही कोणत्या याच्यातनी समजा शेअर मार्केट हे ते कायच्यातनी फिटले गिटले काही ते असं काही विषय समजा म्हणून पाहिले. नाही आमचे काय हो मेवणे राजे त्याच्यात पडते मंगली रमीन हे ते शेअर मार्केट ते काही विषय नाही द्यायचा. आपले साधे नोकरी काम करते असं तसं काही बाकी विषय नाही द्यायचा. असं घरण ड्युटी असं आहे द्यायचं. पण याने हे शिवलाल भाऊने त्याला संघ नेलं त्याचा घात झाला का काय झाला तर पाहा आता. नाही ते नाही ना हो, तुमच्या याचं नाही, हे शिवलालची गोष्ट करू आलो मी. शिवलाल भाऊ टोयगोटेचं काही समजा म्हणजे कर्ज पाणी आहे का बा त्याच्या अंगावर असं विचारू आलो. कर्ज बाबा कायचं काय म्हणलं आम्ही बाबा म्हणलं कमावतून खातो, कसे मार्केटात काम करते खाते. पण आता म्हणलं कोणाचे आम्ही पैसे घेतले नाही, काहीच नाही म्हणलं. त्याचा काहीतरी घातपात केला गेला. बहुतेक काय झालं काय नाही तुम्ही त्याचा शोध घ्या. हो ना ते कसा रिपोर्ट आलेला आहे 1-2 त्याच्याबद्दल की बा 15 लाख रुपये घेऊन फरार झाले असा रिपोर्ट आलेला आहे एका दलालाचा. म्हणून सांगू राहिलो तुम्हाला की बा त्याचे पैसे काही असं काही प्रकरण तसं काहीच नाही. ते घनश्याम भाऊचा गैरसमज झाला, ते कसे लुकलुकी म्हणायचे जराशे. हो म्हणजे शिवलाल भाऊन आतापर्यंत इतक्या पट्ट्या रेग्युलर दिल्या ना, कास्तकार खुश आहे त्याच्यावर. कोणती कास्तकार त्याच्या मागं हिंडत ना, आणि असे ते करणारच नाही. फक्त कसं गोष्ट आहे, विषय असा आहे की ते आता कुठं झाले, त्याचा काय घात झाला. हो आता यायच्या संघ गेला, यायच्या मेवण्या संघ त्यानं यायचं काही केलं नाही असं आमचं म्हणणं आहे. ही त्याचं नाव घालते त्याचं नाव घालते, दोघं काय सारखेच होते का म्हणा बुवा, नाही का? ढवळ्यासंग पोवळ्या बांधला. बरं हे बा काळजी करू नका, मी आतापर्यंत सगळी माहिती इकडे तिकडे सर्च करणं सुरू आहे. कारण की अगोदरच रिपोर्ट आलेला आहे त्याचा. तुमचा पण देऊन द्या. आला फोन की तुम्हाला सांगून देतो काय आहे कुठं. ठीक आहे लवकर शोध लावा म्हणलं, काही झालं तर नसेल ना त्याला. पाहिजे बाबा म्हणलं साहेब, म्हणलं लक्ष द्या जरा. बिलकुल आज सर्च करतो म्हणजे करतो मी. सगळे हॉस्पिटल हे ते इकडे तिकडे नाकेबंदी पूर्ण फोन लावतो मी, काही वाना नाही. हो शंकरपाळेच बोलतो मी. अच्छा ठीक आहे. तर मी पोलीस स्टेशनमधून पांडे साहेब बोलतो. म्हणलं तुम्ही सकाळी तक्रार दिली होती ना 9-10 वाजता, तर तुमचे मेवणे समजा बेपत्ता आहे म्हणून, तर त्याचा शोध लागलेला आहे म्हटलं हॉस्पिटलमध्ये. हो मी तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचा पत्ता टाकतो, त्या पत्त्यावर जा तुम्ही. हो तिथं हॉस्पिटलमध्ये आहे ते, ॲडमिट केलेलं आहे त्यांना. लवकरात लवकर जा तुम्ही तिथं. काय झालं म्हणलं, काय विचारा द्यायला. बापरे काय झालं बुवा, म्हणजे काय नेमकं काय झालं म्हणलं, म्हणजे काही समजायला मार्ग आम्हाला काय झालं बा त्याला. काय सांगा हातपाय मोडून बसला म्हणते ते. हो ना मग काय नाही, काही असं विशेष नाही. हातपायाला खर्चटलं म्हणते थोडंफार. ते थोडंसं कसं मारामाऱ्या झाल्या होत्या त्याच्या. आपलं शिवलाल टोयगोटे ते त्याची काहीतरी हुद्दतबाजी झाली म्हणते. हो असं माहिती मिळाली की बा त्यांच्या झगड्यामध्ये थोडंफार असं एकमेकाला लागलं असं आहे. तरी वाटेच मला असं म्हणजे याची भांडणं झाली वाटते दोघांची, नाही का? बहुतेक काहीतरी हो पिण्यात झाले असं. बरं मग काही लय लागलं का समजा आमच्या मेवणे भावाले ते शिवलाल त्याला कसं काय म्हणजे वातावरण कसं आहे सांगा. आटापासून नाही का यायची BP वाढायची फालटू नाही काही नाही. बस थोडंफार असं लागलं वाटते वा, जास्त नाही असं. हो का ते यायला नाही लागलं का ते हरामखोराले त्या शिवलेले. हो तर त्यांना डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना न्यूरोसर्जनकडे ॲडमिट केलेलं आहे. आता घरच्यांना इन्फॉर्म केलं आहे, त्याच्या येऊन राहिले ते. हो या तुम्ही पण निघा लवकर, पट्टा टाकतो मी तुमच्याच्या. बरं झालं लागलं डोक्याला त्याच्या. हो बरं झालं. हो ठीक आहे. हो निघतो आम्ही आता निघतो. हरला टोपलावर मीठ खातं कडू कारला खातं टोपलावर मिरचा खातं वागायला विला आता हरला काय तू रात द्यायला लागला बघा, सांगू लागतोस मी. आको मला तू भीतीवरची माशी दाखव. अभ्यास करायला लागते बा. मारते ना मास्तर, बिजा मारकुटे आहे ना, भीतीलाच मारून फेकते डोकसभा. 1-2 सांगत नाही का. चंडू दांडू एकाचा, बदकाची मान दोनाची, वाकडा तिकडा तीनाचा, बैलाची शिंगोटी 4ची, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, चंद्राची गोर 7ची, छत्रीचा दांडा 8चा, आडवा माणूस 9चा, उभा माणूस काकीत लेकरू 10चा, 1 2 3 4 5 7 8 9 10 90 100, पहिला माझा नंबर, बुड्याची मोडी कंबर. काय झालं बाबा, काय झालं तुला काही समजून नाही राहिलं. तुम्हाला काय झालं, 1 2 म्हणता तुम्ही पहिलीच गेले का. शिवल्या बहुतेक याचं डोक्यात फरक पडला वाटते. शिवलाल अरे शिवलाल मी मला वाटत नाही का तू काशीनाथ मला वाटतं नाही काशीनाथ. काय काशान दिशा तुम्हाला कुठं वैकते ते, आम्हाला तर नाही वैकून राहिले. तर मग त्याची याददाच गेली का काय झालं काय सांगा बाबा. मला कोणाला काय म्हणून राहिले ते, काय शाळेत गेल्यासारखेच करून राहिले काही काही. आता म्हणलं बाबा हे काशीनाथ म्हणा, काशा तुमचा दोस्त त्याला वैकत ना गावं. म्हणलं वैकत तू काशा मी काशा होना. काशा तू हातभर मीच्या अंगावर बसले तर टोपल्यावर माझ्या. अरे वा याची काय याददाच गेली का वा. झालं हे जर झालं का नाही 15 लाख फिटले मी फिटलो आता. घरदाराची का लागते रे वा. कास्तकार काही सोडत नाही मला आता मारते जीवन.
ताई म्हणलं म्हणजे हे असेच करू राहिले का? म्हणजे तुम्ही आले तेव्हापासून डॉक्टर साहेबांनी काही सांगितलं असेल ना, काय म्हणत ते? आम्ही आता काय सांगते डॉक्टर साहेब म्हणे 1 घंट्यात सांगतो म्हणे. आता काय भेटा म्हणे म्हणून मी इथं आली, आता झाली मी तेव्हापासून असेच करून राहिले ते. त्याच्या बाबाला ओळखत नाही, त्याला म्हणलं हे कोण होतं तर मग गाणे म्हणतात ते गाणे. नसतंच झालं, हे अलगच झालं बा. काय नवीन प्रकरण? अभ्यास करायला लागते बा. हे काय लोक यायले काय काम आहे तर? सकू कुठं चालली? माती आणाले, माती गायले, वटा घालाले, वटा गायले, बस आले, बसते कोण? मोठे बाबा केवढे? अबाय एवढे. अबाय कोण? भवानी माय. हात लावून पाहिला तर मेली बाबा, मेली हो मा, मेली हो मा, मेली बा, मेली बा, मेली बा. शिवले काय म्हणते बा? मोठे बाबा काय? मोठे बाबा कसं आहे? मोठे बाबा टेबल वाजवते. मोठे बाबा टेबल वाजवते. 10 पैसे मागितले तर ढेरी खात होते. कार्यक्रम झाला सगळ्याचा नाही का? या ॲड्रेसात गेली म्हणल्यावर आता काय राहिलं? कुठचं विशेष नाही राहिलं ना. कोणती ॲक्शन घ्यावं आता? कोर्ट काय सांगणार आहे शेवटी बा? याची मासिक स्थिती बरोबर होऊ द्या नाही का? बरोबर आहे. चला पण भाऊ चला म्हणलं, बाकीचे जास्त काही इथे थांबू नका. चला, डॉक्टर साहेब म्हणून लवकर बाहेर निघा म्हणे. चला ओ भाऊ, चला तिकडे बसलेले. हो चला, आता काय करता? हो, चला आता घराचे कागदपत्रच काढा लागते म्हणलं नाही का? काही कठीण काम आहे आता, मार्केटात मारते लोक. तर येतो म्हणलं ताई येतो. काय काळजी घ्यायचा आली याद सांगा म्हणला. काही जर त्याला बरं वाटलं तर काही सांगता नसते माणसाचा. बहुतेक येईल त्याच्या जागेवर ते. तिथं आम्हाला वाटून राहिलं, आम्हाला नाही ओळखत ना बापा, पोराला नाही ओळखत स्वतःच्या, आम्हाला नाही ओळखत. हो ना, मग काय करता? आम्हाला नाही वाटत आता त्याची याद दशा म्हणून. म्हणतो बापा 15 लाख द्यायला त्याची. पाहिलं म्हणलं जरासं लक्ष द्या बाबा, काही कमी जास्त पडले तर पैसे दिल्याचं. काय कुठून देता आता? हो करतो ना. हो असली अडचण तर हो सांगा हो. चला म्हणलं, निघा बाहेर निघा. चला झालं आता काय करा? आता सांगा तुम्ही. लग्न म्हणलं की इगन येतेच ना हो. एखाद्या वक्ती लग्नात कोणावर इगन सांगता येते का? तसं मावर आला आता. काय करता सांगा आता तुम्ही. असं झालं ते. लग्न निघन कायचं काय आहे आता? यायचे समजा अबाधगुणी लोक असल्यावर काय करावं आपण? नाही तसं काहीच नसते. त्याचा काही तुम्ही हे गैरसमज करून घेऊ नका. फक्त तुम्ही त्या शिवलाल संग झालं नव्हतं पाहिजे. हो, हेच तुमची चुकी झाली. आणि त्याच्यानं तुम्ही त्याच्या भानगडीत आले आणि तुम्ही भांडणं केले. म्हणजे झालं काय? नेमकं भांडणं कोण केलं तुम्ही? असं काय झालं काय म्हणलं? काय सांगा आता? मग आता आपले दोन आपलेच ओढ नाही का? तोंडावून भुक्याचा मार झाला. आता हे सांगतात म्हणून 25,000साठी असं केलं बा. नाही ते कसं आहे, आता मी गेलो होतो. कसं आहे त्याच्या संग ते म्हणून चला म्हणून दोस्ताना बा. आता ते म्हणे धाब्यावर जेवण करू, मी देतो म्हणे पैसे. मग पैसे द्यायची केली होत त्यानं. मग झाले आमच्या माऱ्या. मग मी पैसे यायचे त्याला मागून देतो, दिले काही नाही. मग त्यानं मला म्हणजे गचाळ पकडलं माया. मला मारायला करी ते. मग मी काय करतो असा दिला का लुटून डोक्याच पडला ती. यादच गेली वाटते बा त्याची. 100% तिथं कच्चा कसून करी ती. मी सांगतो ना, बिलकुल कामच काढलं नाही त्याचं. काय बोलता म्हणजे तुम्ही त्याला लुटलं नाही? असं म्हणजे काय घोट्यावर पडला नाही? तुम्ही काय बांगड्या घातल्या का? मला मा अंगावर त्याला धड उड्या टाकल्या, पाय मोडला माहिती ना. मग धड हय दिसते गेली. मग मी काय करणार? मग मी बी त्याला लुटून मग जाय तिकडे का? कठीणच काम दिसते नाही का? काय झालं काय सांगा त्याचं? असं म्हणजे काय म्हणजे डोक्याला मार लागला समजायला नाही का? लयच लागला ना. मग लय लागला. पाहिजे तुम्ही आता काय तर काय नाही समजणारच आहे. हो ना ते कसं आता आम्हाला फोन आला म्हणून माहीत पडलं हे काय आहे काय नाही तर. पण आता शेवटी कसं आहे, तुम्ही काही असे सांगू नका आम्ही मारामाऱ्या केल्या बा म्हणून. निपटून टाका फटकन दोघं, नाही तर कसं येईन तुमच्यावर येईन त्याच्यावर येईन. म्हणून म्हणलं पैसा आहे बाई, दवाखान्यात पैसा वसूल केल्याशिवाय राहते मी त्याच्यावर. कोर्टात खेच तुम्ही त्याला. करा बा तुमच्या मनानं करा काय करायचं. बरं ठीक आहे, पहिले बरोबर हा तुम्ही. पायगी चांगला झाला करा काय चला म्हणलं. चला येऊ मग आपण. त्याला भेटा लागेल ना. चला. 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 10 20. हो चला ना, बस चला ना, इथे नको बसू, तिकडे अभ्यास करा. काय बाबा अभ्यासाचं काय आता, का पहिलीत गेले का? चला बरं चला. ते कसं आहे, एकदम काही लोकांची वेगवेगळ्या प्रकारची स्मृतीभ्रंश होऊन जातात. यायचं कसं झालं, हे बालबुद्धी झालेलं आहे. म्हणजे जे लहानपणात जाऊन पोहोचले आता ते पहिल्या वर्गात, त्याच्यामुळे काय आहे, पहिल्या वर्गात जे घटना घडल्या तशा घटना त्यांना ते आपल्या परीनं ते करायचा प्रयत्न करतात. म्हणजे अजून त्यांचं आता काय डेव्हलप पुढे काय होईल हे काही अजून सांगता येणार नाही. म्हणजे त्याचं जे वयमान आहे त्याला वाटते की आपण लहान आहो, पहिल्या वर्गात आहो नाही का? असं झालं ते नाही. म्हणजे जे गोष्टी आठवते तसं ते समजा बोलू लागलेले आहे. तेच आता कसं काय पुढे अजून काय करता येईल हो, त्या दृष्टीने मी मार्गदर्शन करणार आहोत त्याला. कुठं रेफर करायचं काय करायचं. कारण की कसं आहे, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कारण की त्याचं पूर्ण बिलकुल माइंड जे आहे ते आता लहानपणात गेलेलं आहे. त्याच्यावर त्याची स्मृती लवकर आली पाहिजे. कारण की आमचे 15 लाख रुपये त्याच्या जोड आहे. त्याला कुठं ठेवले काय केलं त्याचा काही म्हणजे मार्गच नाही समजून राहिला. आता घरच्या बाईला म्हणलं ते म्हणजे माझ्या खाते पहा, पुस्तक पहा, असं पहा, माझ्याजवळ पैसे नाही. तर म्हणलं त्याने ठेवले कुठं आता, हे त्याला स्मृती आल्याशिवाय काही पता लागणार नाही मग. नाही अजून तर काहीच नाही सांगतायत. कसं आहे आता, म्हणजे अजून आम्हाला काही याच्यावर पूर्ण अजून म्हणजे स्टडी केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. आता रिपोर्ट यायचे त्याचे काय होते काय नाही. पण आता त्याचं जे वय आहे सध्या, असं समजा 5-6 वर्ष पकडून घ्या तुम्ही, त्यानुसार ते वागणार आहे. तर मग समजा आम्ही फिटल्यासारखं सांगू नाही का? म्हणजे मग काही आमच्या पैशाची अपेक्षा नाही का? नाही ते काहीच सांगू शकत नाही मी, त्याच्यावर सध्या बोलू शकत नाही. हो ठीक आहे, आता या मग आता. हो बघतो मी त्यांना थोडंसं कसं समजावून सांगा लागेल बरोबर काय आहे काय नाही, पुढच्या गोळ्या औषधी येते. ठीक आहे साहेब, धन्यवाद म्हटलं कसं माहिती दिल्याबद्दल. कारण की बऱ्याचशा तक्रारी त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशनला आल्या होत्या. हो पण आता काय करावं ते काही रेफर म्हणजे कसं करावं आणि काय न्यावं त्याला, हा मोठं कठीण काम झालं आता. नाही त्याच्या मानसिकतेवर काही परिणाम व्हायला नको. अशा बाकीच्या काही घटना करू नका तुम्ही. त्याची परिस्थिती बरोबर नाही मानसिक, त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या अशा बाबी त्यांना विचारू नका, त्यांच्या घरच्यांना परेशान करू नका. ठीक आहे, ओके.
तर चला आता असा शिवलालचा कार्यक्रम झाला म्हणला, त्याची यद्दच गेल्यामुळे कसं आता पुढे काय बोला हे काय आता सध्या सांगता येणार नाही. पुढे येईलच त्याचं काय होईल काय नाही तर. आणि विशेष म्हणजे उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त उद्या आपण 5 वाजता जो काही व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यावर आधारित असेल. तर चला उद्या भेटू 5 वाजता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.